तर काय असेल सब्जेक्ट? नाऊन असेल. नाऊन माहिती आहे प्रत्येकाला, right? मग आता इथं आपण मागच्या वाक्यामध्ये पाहिलं होतं बघा, तेच वाक्य दुसरं तसं घेऊया. सीता इज गोइंग टू स्कूल. गोइंग टू स्कूल या वाक्याचं काय करायचं? या वाक्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, तर कशा पद्धतीने वापरणार हे पाहूया. ऍड अ क्वेश्चन. ऍड क्वेश्चन काय असेल हो? बघा, पहिल्यांदा सांगितलंय की काय करायचं वाक्याचं पोस्टमॉर्टम करायचंय. म्हणजे काय की पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये त्याचं रूपांतर करायचं की हा सीता जो आहे काय आहे? नाऊन आहे आणि इथं सब्जेक्ट आहे. काय आहे? सब्जेक्ट. इज जशा तसा आहे. राईट? आलंय का? म्हणजे हा काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. त्यानंतर बाकीचं गोईंग हा मेन वर्ब आहे. काय आहे हो? मेन वर्ब. आणि टू स्कूल काय आहे? परंतु या दोन्हीचं आपल्याला यामध्ये काहीच काम नाही. फक्त दोघांचं काम. कोणाकोणाचं? एक हेल्पिंग वर्बचं आणि एक सब्जेक्टचं. राईट? पहिला नियम काय म्हणतोय? लिहा. वाक्य काय आहे? सीता इज गोइंग टू. तसं तसं लिहा. सीता इज गोइंग टू. त्यानंतर दुसरा नियम, दिलेलं वाक्य लिहिल्याच्या नंतर कॉमा द्या. कॉमा दिलं का? दिला. त्यानंतर हो, कॉमा दिल्याच्या नंतर आठवायला पाहिजे काय आहे नियम? जो वाक्यामधला हेल्पिंग वर्ब आहे काय करायचंय? जशाच तसा लिहायचा. हेल्पिंग वर्ब काय हो? इज आहे. म्हणजे इथं इज घेतला, हेल्पिंग वर्ब घेतला. त्यानंतर त्या हेल्पिंग वर्बला नकारात्मक बनवायचे. सॉरी, नकारात्मक बनवायचे म्हणजे निगेटिव्ह करायचे. निगेटिव्ह कधी करतो? त्या हेल्पिंग वर्बला काय जोडायचे रे? एन अपॉस्ट्रॉफी टी. जोडलं का? एन अपॉस्ट्रॉफी टी जोडलं सर. नंतर काय आहे सब्जेक्ट? सीता. तर सीता जशा तसं लिहा. काय करा? सीता जशा तसं लिहा. क्वेश्चन मार्क द्या. अजिबात नाही, असं करायचं नाही. कारण काय? आपण मागचा जो नियम पाहिला, मागचं जे वाक्य पाहिलं, त्या वाक्यामध्ये एक गोष्ट होती ती म्हणजे सब्जेक्ट हा काय आहे? प्रोनाऊन. काय आहे हो? नाऊन आहे. याऐवजी काय वापरायला पाहिजे जेणेकरून आम्हाला मार्क मिळतील? तर नियम असा आहे की ज्या वेळेस सब्जेक्ट हा फिमेल असेल, काय असेल? फिमेल म्हणजे लेडीजची नावं असतील. म्हणजे नद्या सुद्धा वगैरे काही असतात ते त्यांना सुद्धा ते माहिती पाहिजे. जसं की अर्थ आहे. काय आहे? अर्थ. अर्थ आपण काय म्हणतो? धरणी माता मानतो. बरोबर आहे? मग अर्थ साठी शी वापरायचंय. इंग्रजीमध्ये मून आहे. काय आहे? जर पाहिला मराठीमध्ये तर चांदोबा होतो. चांदोमामा म्हणतो आम्ही त्याला. बरोबर? परंतु इंग्रजीमध्ये त्याला स्त्रीलिंगी मानावं लागतं. म्हणजे वाक्यात जर सब्जेक्ट मून आला तर त्याला आपल्याला शी वापरायचे. काय वापरायचे? शी. शी इज अ फिमेल प्रोनाउन. इथं काय हो? मेल. जर मेल असेल म्हणजे माणसांची नावे वगैरे असतील त्यावेळेस त्याला ही वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? पण इथं आणखीन एक नियम आहे की केव्हा सब्जेक्ट जर एकटाच असेल तर म्हणजे सिंग्युलर असला पाहिजे. तो काय असला पाहिजे? सिंग्युलर असला पाहिजे त्याच वेळेस. हो का? आणि फिमेल, फिमेल असेल तर काय वापरा? शी वापरा. काय वापरा हो? शी वापरा. मेल असेल तर ही वापरा आणि फिमेल असेल तर शी वापरा. तुम्हाला ओळखता येते ना फिमेल? ओके. हा. जर सर सण आला तर सूर्य ही वापरायचे. काय वापरायचे? ओके. हे आले तर वापरायचे. ठीक आहे. मग आता इथे काय आलंय हो? सीता आले. पण सर तुम्ही एक गोष्ट सांगायचं विसरलात का हो? सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर, सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर, बरोबर आहे की नाही? जर सब्जेक्ट हा अनेक वचन असेल तर काय वापरायचे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. प्लुरल असेल
काय वापरायचंय, काय वापरायचंय सर? फिमेल आणि मेल. आपण अनेक प्रश्नामध्ये असं काही भेदभाव करतो का? नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यासाठी आपण काय वापरतो? दे वापरतो. काय वापरतो? दे वापरतो. आणि दे कधी वापरतो? जेव्हा ती, म्हणजे सॉरी, तो सब्जेक्ट काय असेल? व्यक्ती असेल, जिवंत असेल तर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तो जिवंत असणं गरजेचं आहे. सर म्हणजे काय हो? काय म्हणतात? जेव्हा सब्जेक्ट, म्हणजे इथं काय बघा, सब्जेक्ट जर झाड किंवा वस्तू असेल, काय असेल हो? सब्जेक्ट इकडे किती झाले का रे बाळा? इथलं इथलं. हा, सब्जेक्ट जर झाड आणि वस्तू असेल, काय असेल? झाड म्हणजे ट्री, आहे की नाही? आणि वस्तू असेल त्यावेळेस आम्हाला काय वापरायचंय? तर इट वापरायचंय सब्जेक्ट. काय तर जे आपण हेल्पिंग नकारात्मक बनवणार आहोत की नाही, त्याच्यानंतर काय वापरणार आहोत रे? काय वापरणार आहोत? ओके. मग इथं काय आलं? सीता इज गोइंग टू स्कूल. इजंट सीता येईल का? काही सगळा आत्ताच पाहिलोय. सब्जेक्ट जर फिमेल असेल तर काय वापरायचंय? प्रोनाउन. हे ही, शी, इट, दे हे प्रोनाउन आहे. म्हणजे आम्हाला नियमामध्ये असं समजून घ्यायचंय की ज्या वेळेस दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट हा काय असेल? काय असेल? नाउन असेल आणि तो सिंग्युलर असेल, त्यावेळेस आम्हाला ते निगेटिव्ह बनवताना जे हेल्पिंग वर्ब लिहिलाय त्याला टी जोडलाय. त्यानंतर आम्हाला त्याऐवजी प्रोनाउन वापरायचं आहे. म्हणजे प्रोनाउन कोणता वापरायचा आहे आता या नावासाठी? काय इज अ फिमेल, दॅट्स वाय इथं काय येईल मग? शी येणार आहे. आणि शी आल्यानंतर, म्हणजे शी वापरल्याच्या नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा. काय द्यायचं हो? क्वेश्चन. समजलं का? कळालं का? आठवेल का नंतर हो परीक्षेत? ते महत्वाचं. सीता इज गोइंग टू स्कूल. इज अ ओके. जर इथे जर नाम आलं असतं तर म्हणजे इजंट ही क्वेश्चन. साधे सोपे असे काय मुद्दे लक्षात ठेवायचे, आपल्याला 1 मार्क मिळून जातो. आता इज त्याऐवजी वॉज आला असतं तर? इथं वॉज, समजा इथं वॉज आहे, इथं वॉज आहे, वॉज काय आलं असतं रे? इथं वॉज जशाच तसा वापरायचा, त्याला टी लावायचं. काय रे मोठं काम होतं आपल्याला? म्हणजे काय लक्षात ठेवायचं? हेल्पिंग वर्ब जशाच तसा घ्यायचा. त्याला हे इथं जर हे वाक्य दिलेलं आहे निगेटिव्ह नसेल, याचा अर्थ त्याच्यामध्ये नॉट नसेल, किंवा त्याच्यामध्ये एन अपॉस्ट्रोफी नसेल, त्याच्यामध्ये नो नसेल, त्याच्यामध्ये नेव्हर नसेल, त्याच वेळेस आम्हाला त्याचं इकडे काय करायचं? कॉमाच्या नंतर निगेटिव्ह बनवायचं आहे. निगेटिव्ह बनवायचं म्हणजे हेल्पिंग वर्बला एन अपॉस्ट्रोफी टी जोडायचा, त्यानंतर सब्जेक्ट लिहायचा, त्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचा. लक्षात? काही अडचण? नक्की